ही महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशीची पूजा. हा महाशिवरात्रीचा दिवस. महाशिवरात्रीच्या दिवशी मी अशी पूजा केली होती. आणि अशी सुंदर रांगोळीसुद्धा काढली होती. बाजूच्या बिल्डिंगजवळ भजनाचा कार्यक्रम चालू होता. माईच्या पप्पांनी सुद्धा पूजा करून घेतली. आणि बाजूच्या पिहूने सुद्धा अशी रांगोळी काढली. नंतर तिने प्रियाला सुद्धा रांगोळी काढण्यास मदत केली. पिहूने अशी सुंदर रांगोळी काढली आणि मोठ्या परीने अशी रांगोळी काढण्याची नक्कल केली. ही प्रियाच्या घरची रांगोळी आणि प्रिया आणि अनिताच्या घरची डेकोरेशन. मी महाशिवरात्रीच्या दिवशी साबुदाणा खिचडी बनवली. त्यासाठी साबुदाणा भिजू घातले, शेंगदाण्याचा कूट केला आणि आलू किसून घेतले आणि अशी बनवली साबुदाण्याची उसळ. नंतर महादेवाला नैवेद्य दाखवला. खाली अशी भजने चालूच होती आणि त्यानंतर त्यांनी प्रसाद वाटला. तो माही परी आणि तिचे फ्रेंड्स घ्यायला गेले. ह्या बघा माही परी प्रसाद घ्यायला गेले आहेत. आता त्या प्रसाद घेऊन घरी परत येत आहेत. संध्याकाळी आम्ही सर्व मुली आणि मी महादेवाच्या दर्शनाला जात आहोत. माही परी आणि तिचे फ्रेंड्स हे महादेवाची हात जोडून पूजा करीत आहेत. माही परी आणि तिचे फ्रेंड्स या दुसऱ्या महादेवाच्या मंदिरात सुद्धा हात जोडून प्रार्थना करीत आहेत. त्या मंदिरासमोर अशी सुंदर अशी रांगोळी काढलेली होती. तिथे लोक पूजा करत होते आणि हे दुसरं महादेवाचं मंदिर जे आमच्या कॉलनीतलं आहे. आम्ही तिथे सुद्धा पूजा करायला गेलो होतो आणि ही पिहूसुद्धा पूजा करत आहे. काही बिल्डिंगसमोर असे फोटोसुद्धा ठेवून पूजा केली. तिथे सुद्धा मी पूजा करून घेतली. आणि आणखी एक महादेवाचं मंदिर, तिथे सुद्धा छान अशी रांगोळी काढलेली होती. तिथे प्रसाद म्हणून उसळ पण दिली गेलेली होती. असा गेला आमचा महाशिवरात्रीचा दिवस.